जमिनीचा वरचा जो 6 इंचाचा जो पापुत्रा असतो ना, तोच उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून चांगला आहे आणि तो 6 इंचाचा थर वाचवणे आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे। 6 इंचाचा थराची झीज पाण्याने, वाऱ्याने, उन्हाने सगळ्या प्रकारे होत असते आणि ती झीज भरून काढण्यासाठी मग 700 वर्ष लागतात। अरे आपलं महाविद्यालय हे 5 एकराच्या परिसरात आहे। किती एकरामध्ये? 5 एकरामध्ये परिसर आहे आपला आणि जवळपास नाही का 10,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे आपल्या जवळ। बाकीची जागा आपली रिकामी आहेत आणि आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये 900 ते 950 झाडं आहेत। त्या दिवशी जसे फायनलच्या क्लासमध्ये म्हणून राहिले होते पोरं की ऑक्सिजन वगैरे ते सगळं खरंच आहे। 153 किलो ऑक्सिजन जे आपण तयार करतो आहोत ना दिवसाला, तर ते पण खरीच गोष्ट आहे। कारण नाही का 5 झाडं हे अतिशय महत्त्वाचे आहेत। पिंपळ, वड, कडुलिंब, आंबा आणि चिंच। त्याच्यापैकी 24 तास ऑक्सिजन देणारा पिंपळाचं झाड आहे जे आपण हॉस्टेलच्या समोर लावलेलं आहे। ते हॉस्टेलच्या समोर आधी लावून ते वाढवण्याचं कारण हे होतं की आपल्या इथचा जो माळी आहे त्या माळ्यांचं असं म्हणणं होतं की सर म्हणे इथं पोरं राहतात 24 तास आणि 24 तास त्यांना ऑक्सिजन मिळालं पाहिजे, म्हणून आपण प्रथम प्राधान्याने ते पिंपळाचं झाड तिथं लावलं आणि तो आता चांगला मोठाही झालेला आहे। बाकीचे जे पिंपळाचे 11 झाडे आहेत, 11 झाडे आपल्या आजूबाजूला आहेत। त्याच्यापैकी एक याही परिसरात आहे। इथे वडाचंही झाड आहे। पिंपळ, वड म्हणजे पिंपळाला अतिशय म्हणजे बोधिवृक्ष म्हणून पण ओळखले जाते। वडाच्या झाडाचं अतिशय महत्त्व आहे। वडाच्या झाडाची आपण लागवड केलेली आहे। आंबा हा किती गुणकारी आहे, आंब्याचं फळ आपल्याला मिळते तेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। कडुलिंबाचं झाड हे पण दिवसा सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे, याचंही आपल्याला सगळ्यांना महत्त्व माहित आहे। चिंचाचे जे झाड आहेत, चिंच आपल्याला खाण्यासाठी फळ पण देतात आणि दिवसा चांगल्यापैकी ऑक्सिजन पण देतात। वातावरणातलं कार्बन डायऑक्साईड, फॉस्फरस, नायट्रोजन हे जे विषारू वायू आहेत, हे विषारू वायू हे झाडं शोषून घेतात आणि आपल्या अंगातून ते आपल्या झाडातून आपल्या फुलातून नाही का ते शुद्ध ऑक्सिजन बाहेर सोडतात। इथे आपल्या चंद्रपुरातल्या बऱ्याचशा प्राध्यापकांकडे ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये आपण डिव्हाइस लावू शकता आणि आपल्या इथच्या हवेची जी गुणवत्ता आहे ती शहराच्या तुलनेत किती शुद्ध आहेत हे आपण सुद्धा माहित करून घेऊ शकतो। आणि त्याच्यामुळे आपल्याला लवकरच इथे जितका वेळ आपण जास्त घालू तर तेवढी शुद्ध हवा आपल्या शरीरात जाईल, आपलं आरोग्य चांगलं राहील। परंतु हे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत करायची आहे।
झाडं आपल्याला उन्हाळ्यापर्यंत टिकवण्यासाठी, जसे आपण तुमच्या भावाला तिथं राख्या बांधल्या, हेही तुमचे सावत्र भाऊ नाही आहेत इकडचे झाडं, हेही सख्खेच भाऊ आहेत आणि या सख्या भावांना पण त्याचप्रमाणे आपल्याला वाढवायचं आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे, याच्यासाठी तुम्हाला आपण इथे आणलेलं आहे। म्हणजे एवढं महत्व प्रत्येक झाडाचं वनस्पतीचं आहे, ते टिकवणं आपल्या हातात आहे। हे टिकवणं याच्यासाठी किंवा याचं महत्व मी जे सांगतो हे अगदी 0% आहे। आपण याच्या संदर्भात नाही का चांगल्या लोकांना आणून पूर्ण ज्ञान देण्याचा पण प्रयत्न करणार आहोत, परंतु हे कशासाठी महत्वाचं आहे की समाजकार्याचा विद्यार्थी कुठेही जाऊन जरी उभा राहिला तर त्या ग्राउंडमध्ये, त्या परिसरामध्ये त्याने 100 लोक जरी उभे असले आहेत तरी त्याला झाडाची ओळख असली पाहिजे, कोणतं झाड गुणकारी आहे, कोणतं झाड जास्त ऑक्सिजन देते याच्या संदर्भात तो सांगू शकला पाहिजे। तिथं 100 जरी लोक उभे असले तरी एकट्याकडे लक्ष केंद्रित झालं पाहिजे, एवढं ज्ञान आपल्याला याच्यातून मिळवायचं आहे। जमिनीचा वरचा जो 6 इंचाचा जो पापुद्रा असतो ना, तोच उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून चांगला आहे आणि तो 6 इंचाचा थर वाचवणे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे। 6 इंचाचा थराची झीज पाण्याने, वाऱ्याने, उन्हाने सगळ्या प्रकारे होत असते आणि ती झीज भरून काढण्यासाठी मग 700 वर्ष लागतात। तर त्याच्यामुळे हा जो अभ्यास आहे हा इथं आपल्याला शिकायचा आहे, प्रयोग करायचा आहे आणि समाजात जाऊन त्याची कृती आपल्याला करायची आहे, समाजाला वाचवायचं, समाजाला सांगायचं आहे। मी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर कापसे मॅडम यांना पण विनंती करतो की त्यांनी पण या प्रसंगी शुभेच्छा आपले विचार व्यक्त करावे। प्राध्यापक संतोष शाळे सर आणि प्राध्यापक राठोड सर आणि नोडल अधिकारी डॉक्टर ममता ठाकूरवर मॅडम आणि पर्यावरण संवर्धन समिती जी आपण फॉर्म केली आहे कॉलेजमध्ये, त्याचे समन्वयक प्राध्यापक राठोड सर यांचं मी अभिनंदन करते की त्यांनी ह्या महाविद्यालयाचा परिसर ऑक्सिजन युक्त करण्यासाठी सोबतच आल्हाददायक करण्यासाठी जे प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन। त्यांना मदत करणाऱ्या ओमचे पण खूप खूप अभिनंदन आणि सगळ्या प्राध्यापक आणि सगळ्या विद्यार्थी वर्गाचे पण अभिनंदन की त्यांनी ह्या सगळ्या उपक्रमास राठोड सर जे प्रयत्न करतात आहे त्याच्यासाठी सगळेजण मनापासून सहभागी होत आहे आणि मनापासून सहकार्य करत आहे। तर प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्गाचे पण अभिनंदन, सगळ्यांचं कौतुक। आज राठोड सरांनी जी माहिती दिली ती खरोखरच अनमोल आहे आणि आपण क्लायमेट चेंज जे बघतो आहे तर क्लायमेट चेंजचे परिणाम आपल्याला भोगायला लागतातच आहे। आपण शक्यतो आपला परिसर असा करू की ह्या परिसराला लोक ऑक्सिजनसाठी येणं सुरू करतील, भेट द्यायला लागतील। वर्ध्याला एक असाच प्रयोग झाला, त्यांनी 5 वर्षापूर्वी एका डोंगरावरती सगळ्या गावकऱ्यांनी म्हणजे वर्धेकरांनी, मी वर्ध्याची असल्यामुळे मला थोडं प्राऊड फील करते मी त्या घटनेला सांगायला की त्यांनी एक डोंगर होता त्या डोंगरावरती झाडं लावणं सुरू केले। सगळ्या नागरिकांनी, सगळ्या मंडळांनी, सगळ्या संघटनांनी मदत केली। आज 5 वर्षानंतर तिथे खूप सुंदर ऑक्सिजन पार्क झालेला आहे, जिथे लोक ऑक्सिजन, शुद्ध ऑक्सिजन घेण्यासाठी तिथे जातात, पिकनिक जाते, पर्यटक येतात। आपण प्रयत्न करूया की आपला परिसर असा ऑक्सिजन युक्त होईल किंवा इतका आल्हाददायक होईल की गावकरी जे आहे, आपले चंद्रपूरकर जे आहे त्यांना आकर्षित करू आपण इकडे की ते येतील, ह्या परिसरात येण्याचा प्रयत्न करतील की आम्ही तुमच्या इथे येतो। त्या दिवशी महिला संस्कार कलश योजनेच्या मॅडम इतक्या प्रेरित झाल्या, त्यांचा पूर्ण ग्रुप जो आला होता की कल्पना पलिकुंडर मॅडमनी, त्या महाविद्यालयाच्या संपादक आहेत, त्यांनी अगदी म्हणाले की तुमच्या कुठल्याही प्रकारच्या बातम्या असेल त्या मला पाठवा, कारण मला तुमचं कॉलेज खूप आवडलं, मुलं खूप आवडले, विद्यार्थी खूप ॲक्टिव्ह आहेत। राठोड सरांचं विशेष कौतुक केलं। तर आपण लोकांना जे अपेक्षित असतं समाजकार्य महाविद्यालयाकडनं आणि समाजकार्याच्या विद्यार्थ्यांकडनं, तर आपण आपलं योगदान आपल्या कृतीतूनच देऊ शकतो। त्याच्यामुळे आपल्या ह्या कृती सुरू राहील। तुम्हाला वाटेल की अरे काय रोज रोज कार्यक्रम असतात, पण दिस इज अ सोशल ॲक्शन, जी पद्धत आहे आपली ती पण आपण शिकतोय आणि परिसरात आपल्याकडे एवढा मोठा जर आवार आहे त्या आवाराला आपण चांगलं बनवूया। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, कारण पुढे 6-7 वर्ष तुम्ही लोकच राहणार आहात, कारण की पुढच्या 5-6 वर्षानंतरचं जे जंगल असेल ते खूप सुंदर होईल, अशा शुभेच्छा पण देते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली राठोड सरांनी, याबद्दल आभारी आहे।